श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तसेच स्वामी महाराज तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 6 जानेवारी 2026 वार मंगळवार आणि आज आलेली आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो, परंतु आज वर्षाच्या सुरुवातीला जी संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर ती अंगारकी चतुर्थी आलेली आहे. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि याला अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं. वर्षाच्या सुरुवातीला अंगारकी चतुर्थी येणे हे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की वर्षाच्या सुरुवातीला अंगारकी चतुर्थी आली तर संपूर्ण वर्ष सुख समाधानाचे जाते आणि बाप्पांचा आशीर्वाद सर्व भक्तांना प्राप्त होतो. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते. प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व वेगवेगळं असतं. सध्या पौष महिना सुरू आहे आणि या पौष महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही तिळकूट चतुर्थी, संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या सुखी आयुष्यासाठी उपवास करत असतात. या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभर येणाऱ्या सर्व संकष्टीचं शुभफळ प्राप्त होतं आणि म्हणून या दिवशी सर्वजण उपवास करून श्री गणेशाची पूजा करतात. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते, म्हणून आज रात्री आपल्याला चंद्राची पूजा करून व्रत सोडायचं आहे. आज चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री 9:13. यावेळी तुम्ही चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांची आरती करायची आणि यानंतर हे व्रत सोडायचं. त्यानंतर बघा, या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे 4 हात आणि 4 मस्तक स्वरूपात असतात आणि या दिवशी या रूपाला संकटमोचक गणेश असं म्हटलं जातं. या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला त्याचं शीघ्र फळ प्राप्त होतं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु कापुरासोबत जाळा ही एक वस्तू जाळण्याने घरातील भांडणं, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. कितीही अशक्य गोष्ट असेल तर मार्ग मिळेल आणि तुमच्यावरती कधीच वाईट संकट, विघ्न येणार नाहीत. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची, कोणत्या वेळेस हा उपाय करायचा, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या वेळेनुसार हा उपाय कधीही करू शकता, कारण चतुर्थी तिथी संपूर्ण दिवस आणि रात्रभर असणार आहे, म्हणून तुम्ही रात्रभरसुद्धा उपासना सेवा करू शकता. परंतु तुम्ही घरी आहात, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30पर्यंत करण्याचा प्रयत्न करा. कारण बघा, ही वेळ जी आहे ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि त्यामुळे ही तिन्ही संजेच्या वेळी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने यश मिळत असतं. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीचं व्रत आणि उपवास करण्याला खूप महत्त्व आहे.
तर या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. गणपतींना संकटनाशक असं म्हटलं जातं. या दिवशी संकटनाशक गणेश या रूपाची पूजा केली जाते. कोणत्याही स्वरूपाचे संकट असेल तर त्यातून आपली मुक्तता होते. तसेच गणपती बाप्पांना ज्ञान आणि बुद्धीची देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पांची पूजा करून दर्शन घेतले तर त्यांचे ज्ञान बुद्धी वाढते, समृद्धी मिळते. त्यामुळे जर तुमच्या घरात शिक्षण घेणारी मुलं असतील, छोटी मुलं असतील, त्यांनी गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायच्या. त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने जो पूजा करतो, प्रभावी उपाय करतो, त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. आणि म्हणून तुमच्या घरामध्ये सतत भांडणं, मतभेद, क्लेश होत असतील, नवरा बायकोंची भांडणं असतील, आई मुलांची असतील, किंवा मग कुटुंबामधील इतर सदस्य असतील ज्यांच्यामध्ये सतत वादविवाद, क्लेश होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, सतत तुम्हाला इतरांकडून उष्णे घेण्याची वेळ येत असेल, व्यवसायामध्ये पाहिजे असा नफा होत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्ये निघून जात असेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, तर या सर्व कारणावरून समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. आपल्या जेव्हा घरामध्ये काही दोष आणि नकारात्मक ऊर्जा असतात तेव्हा बघा, किंवा आपल्या घराला वाईट नजरबाधा झालेली असते, तर आपल्या घरात यासारख्या समस्याही होतात. तसेच तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत नसेल, मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल, मुलं अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल, त्यांचा आत्मविश्वास हा कमी होत असेल, तर हा उपाय तुम्ही त्यांच्यासाठी नक्की करा. कारण हा उपाय केल्याने घरातील सगळी अडचणी, दुःख गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घराची भरभराट होते. घरातील समस्या निघून जातात. आणि हा उपाय जर तुम्ही अंगारकी चतुर्थीला केला तर बघा तो खूप जास्त प्रभावी ठरतो. काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी परिणाम करतात. म्हणून अंगारकी चतुर्थी दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही. या दिवशी आपण काही खास उपाय केले तर आपल्या आयुष्यात चांगले बदल नक्कीच तुम्हाला जाणवतील. तर असा हा उपाय जो आहे सांगणार आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. पण संध्याकाळी हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं. मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा लावायचा. मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची. उपाय हा अतिशय छोटा आहे परंतु खूप प्रभावी आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मातीच्या पणतीमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आणि खोबऱ्याच्या तुकड्यावर 3 भीमसेन कापूर ठेवायचे. जर तुमच्याकडे कापूर नसेल भीमसेन तर तुम्ही साधे 3 कापूर आहेत तर ते सुद्धा ठेवू शकता. आणि 3 अखंड फुलांच्या लवंगा ज्या आहेत त्या कुठलेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अशा त्या घ्यायच्या आणि या कापुरासोबत खोबऱ्याच्या तुकड्यासोबत ठेवायच्या. यानंतर हा कापूर जो आहे तो देवघरासमोर प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित केला की ओम श्रीम विघ्नहर्ताय या बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा. जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा. हा उपाय करून झाल्यानंतर तो खोबऱ्याचा तुकडा जो आहे तर तो तुम्हाला तसा देवघरासमोर उचलून ठेवायचा नाही. तो रात्रभर तिथेच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो डस्टबिनमध्ये टाकायचा. हा खोबऱ्याचा तुकडा जो आहे ती घरातील कोणी व्यक्ती खाणार नाही याची काळजी घ्या. कारण या खोबऱ्याच्या तुकड्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आकर्षित झालेली असते. त्यामुळे हा खोबऱ्याचा तुकडा कोणीही खाल्ला कामा नये याची काळजी घ्यायची.
तो बाहेर फेकून द्यायचा किंवा कचऱ्याच्या डब्यात फेकून द्या. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. बऱ्याच जणांना या उपायाचा अगदी 100% अनुभव आलेला आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर नक्कीच बाप्पांच्या कृपेने याचे खूप चांगले फरक तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल किंवा कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल, इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नसेल, यामुळे मनोकामना पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला आज 21 गुळाचे लाडू, अगदी छोटे छोटे 21 गुळाचे लाडू बनवायचे किंवा मग 21 गुळाचे खडे जे आहेत ते घ्यायचे. ते तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आणि गणपती बाप्पांसमोर बसून ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आणि 1 वेळा गणपती अथर्व शीर्षमचा पठण करायचं आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या. हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे. हा उपाय तुम्ही केला तरी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील, कोणतीही गोष्ट बोलायला गेली की त्याचं रूपांतर भांडणात होत असेल, बायको सतत भांडत असेल किंवा नवरा भांडण करत असेल, चिडचिड करत असतील दोघेही, तर त्यांचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होतो. पती पत्नीमध्ये नातं गोड होण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा. तर तुम्हाला आज काय करायचं, दोघांनी व्रत करायचं, संपूर्ण दिवसभर व्रत करायचं. संध्याकाळी दोघांनी मिळून चंद्राची पूजा करायची, गणपती बाप्पांची आरती करायची आणि आरती करत असताना 2 कापूर वड्या, 2 लवंगा तुम्हाला गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करायची आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची. ही अत्यंत प्रभावी सेवा किंवा तुम्ही याला उपायसुद्धा म्हणू शकता. तर ही तुम्ही अंगारकी चतुर्थीला ही सेवा केली तर तुमच्या ज्या काही समस्या अडचणी असतील त्या नक्कीच दूर होतील. तर बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.